माऊली रामकृष्ण हरी. पांढऱ्या कोडावरील सर्वात उत्तम औषध आहे हे. पांढऱ्या कोडावरती तसं औषधोपचार हा कमी असतो. याला गाड्या उंबर म्हणतात, भुई उंबर म्हणतात, काही ठिकाणी बोकाडासुद्धा म्हणतात. संस्कृतमध्ये याला काकोदुंबर असं म्हणतात आणि लॅटिन नेम याचं फायकस हिस्पिडा आहे. कावळ्याला या झाडाखाली बसायला आवडतं, त्यामुळं काकप्रिया उदुंबरी असं याचं नाव आहे. पानं खरखरीत असतात याची आणि उंबराच्या पानासारखीच पानं असतात, परंतु पानं ही मोठी असतात. समोरासमोर पानं असतात. याची फळं ही उंबरासारखीच परंतु लहान असतात आणि उंबराला जशी फळं असतात तशाच पद्धतीने फळं असतात. आता हे झाड बारीक आहे. आजही बऱ्याच ठिकाणी अशी मोठी झाडं दिसून येतात. तर याचा उपयोग हा पांढऱ्या कोडावरती होतो. आजही कर्नाटक, केरळ भागामध्ये आजही तेथील जे काही वैद्य आहेत, ते वैद्य याचा वापर छान पद्धतीने करून घेतात. काय करतात, याच्या मुळाची साल आणि याचा चिकाचा लेप करतात आणि या लेपानं पांढऱ्या कोडावरती फोडी येतात आणि फोडी आल्या की पांढरं कोड हे बरं व्हायला नक्कीच मदत होत असते. तर अतिशय उपयुक्त असल्यामुळं आयुर्वेदामध्ये याला क्षित्रभैषज्य या नावानं ओळखलं जातं. तर याचा उपयोग गंडमळासारख्या आजारातसुद्धा होतो. याची जी काही पिकलेली फळं असतात, ही फळं गंडमळावरती वाटल्यानंतर गंडमळा कमी होऊन जातात. याचा उपयोग आजही गावठी जे काही वैद्य असतात, कावीळ म्हणा किंवा मुळव्याध म्हणा, याच्यामध्ये याच्या फळाची चूर्ण करतात आणि चूर्ण कावीळ किंवा मुळव्याध असेल तर त्याच्यात दिल्यानंतर याचा छान पद्धतीने फायदा होऊन जातो. पूर्वीच्या काळी म्हणजे 700-800 वर्षापूर्वी कुत्र्याच्या विषावरती याची जी काही मुळं आहेत, या मुळाचा तांदळाच्या पेजेतून वापर पूर्वीच्या काळी करत कुत्र्याच्या विषारावरती. तर अतिशय छान पद्धतीचं हे झाड आहे. अतिशय उपयुक्त, अतिशय प्रभावी असं एक काकोदुंबराचं झाड आहे. याचे कितीतरी अन्य फायदे आहेत, याचा कधीतरी नक्कीच उल्लेख करेल बघा.